एकदा मृत्यूदेवाने देवदूताला पृथ्वीवर पाठवले. एका स्त्रीचा मृत्यू झाला होता. तिच्या आत्म्याला आणायचे होते. देवदूत पृथ्वीवर गेला आणि तो गोंधळून गेला. त्याने पाहिले की त्या स्त्रीच्या मृतदेहाजवळ 3 मुली होत्या. त्यातली एक मृत आईचे दूध पीत होती, दुसरी जोरजोरात रडत होती आणि तिसरी तर रडून रडून झोपली होती. तिचे अश्रू डोळ्यापाशी सुकले होते. 3 जुळ्या छोट्या मुली. आई वारली होती. कुटुंबात आणखी कोणीच नव्हते. वडील आधीच कधीतरी वारले होते. आता या मुलींचे कसे होणार? त्यांचा सांभाळ कोण करणार? या विचाराने देवदूत दुःखी झाला. म्हणून तो रिकाम्या हातीच मृत्यूलोकी परतला. यमलोकात जाऊन तो यमाला म्हणाला, मला माफ करा, मी त्या स्त्रीचा आत्मा नाही आणू शकलो. आणि देवदूताने तिथली सारी परिस्थिती मृत्यूच्या देवाला सांगितली. तो यमाला म्हणाला, तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही कदाचित हेच केले असतं. देवदूताने पुढे विचारले, आपण त्या स्त्रीला आणखीन थोडा वेळ देऊ शकतो का, जेणेकरून तिच्या मुली थोड्या मोठ्या होतील? मृत्यूचा देव जोरात हसला आणि देवदूताला म्हणाला, स्वतःला खूप हुशार समजतो आहेस. त्या परमात्म्यापेक्षाही, ज्याच्या मर्जीने जन्म मिळतो आणि मृत्यूही. तू खूप मोठे पाप केले आहेस. शिक्षा तुला मिळणार आणि शिक्षा अशी आहे की तुला पृथ्वीवर फेकले जाईल आणि तू जोपर्यंत तुझ्या मूर्ख कृत्यावर 3 वेळा हसणार नाहीस तोपर्यंत तू पृथ्वीवरच राहशील. देवदूत शिक्षा भोगण्यासाठी तयार झाला. त्याला खात्री होती की तो चुकला नाही, त्यामुळे त्याच्यावर हसण्याची वेळ येणार नाही. देवदूताला पृथ्वीवर फेकले गेले. थंडीचे दिवस होते. खूपच कडाक्याची थंडी होती. देवदूत रस्त्याच्या कडेला नग्न अवस्थेत पडला होता. त्याच वेळेस एक चांभार पैशाची व्यवस्था करून आपल्या मुलांना व पत्नीला उबदार कपडे व पांघरून घेण्यासाठी जात होता. तेवढ्यात त्याची नजर त्या नग्न व्यक्तीवरती पडली. तो थंडीने कडकडत होता. त्याला त्याची दया आली. त्याने आपल्या मुलांना कपडे घेण्याऐवजी त्या नग्न व्यक्तीला कपडे आणि गोधडी घेतली. त्या व्यक्तीने त्याचे आभार मानले आणि तो चांभाराला म्हणाला, माझे इथे कुटुंब नाही आणि मला राहण्यासाठी जागाही नाही. अशा भयानक थंडीत मी काय करू? चांभाराच्या मनात आणखीन दया निर्माण झाली व तो त्याला म्हणाला, तू चिंता करू नकोस. तू माझ्या घरी चल, पण लक्षात ठेव, मी माझ्या मुलांच्या व पत्नीच्या खरेदीसाठी आणलेल्या पैशातून तुला कपडे व अंथरूण देत आहे. ही गोष्ट माझ्या पत्नीला कळू देऊ नकोस, नाहीतर ती चिडेल आणि तुला सोबत घेऊन आलोय म्हटल्यावर ती आणखीनच भडकेल. पण तू काळजी करू नकोस, काही दिवसांनी सगळं काही ठीक होईल. त्या चांभाराला माहीत नव्हते आणि त्याच्या पत्नीलाही माहीत नव्हते की तो देवदूत आहे आणि ज्याच्या येण्याने त्यांच्या घरात सुखाचा महापूर येणार आहे. चांभार देवदूताला घेऊन घरी आला. त्याने पत्नीला सर्व हकीकत सांगितली. ते सर्व काही ऐकताच त्याची पत्नी रागाने लालेलाल झाली व जोरात ओरडू लागली. त्यावर देवदूत हसू लागला. त्यावेळी देवदूत पहिल्यांदा हसला. चांभाराने त्याला त्याच्या हसण्याचे कारण विचारले. त्यावर तो म्हणाला, मी ज्यावेळी 3 वेळा हसेन त्यावेळी मी कारण सांगेन. तो मनातल्या मनात विचार करू लागला, घरी देवदूत आल्यामुळे घरात सुखसमृद्धी येणार आहे ही चांभाराची पत्नी पाहू शकत नाही का? पण यात तिचा काय दोष? ती फक्त इतकेच पाहू शकते की मुलांची कपडे व पांघरून गेले. म्हणजे जे गेले त्याकडे ती पाहू शकत होती, जे मिळणार आहे त्याकडे पाहू शकत नव्हती. देवदूत पहिल्यांदा हसला, कारण त्याला आपला मूर्खपणा पटला. तो चांभाराच्या घरी राहायला लागला. अवघ्या 10 दिवसात त्याने चांभाराचा व्यवसाय शिकून घेतला आणि तो उत्तम चपला बनवू लागला. तो खूप प्रसिद्ध झाला. चांभाराच्या घरीही सुखसमृद्धी आली. तो श्रीमंत झाला. चांभाराच्या चपला बनवण्याच्या कलेविषयी सर्वत्र चर्चा होऊ लागली. तो इतका प्रसिद्ध झाला की तेथील राजाला सुद्धा त्याच्याकडून एक चामड्याचे बूट शिवून घ्यायची इच्छा निर्माण झाली. म्हणून एके दिवशी राजाने आपल्या सेवकामार्फत बूट बनवण्याचा आदेश चांभाराला दिला. चांभार देवदूताकडे ते चमडे घेऊन आला आणि देवदूताला सांगितले, अत्यंत काळजीपूर्वक याचे बूट बनवायचे, चप्पल बनवायची नाही. आणि लक्षात ठेव, चमडे इतकेच आहे, हे राजाचे काम आहे, खूप चांगला मोबदला मिळणार आहे. त्या राज्यात अशी प्रथा होती की मेलेल्या व्यक्तीला चामड्याचे चप्पल घातले जात होते. म्हणून चांभार अतिशय काळजीपूर्वक देवदूताला सूचना देत होता. देवदूताने ते काम घेतले आणि त्याची चप्पलच बनवली. चांभार त्याच्यावर ओरडला, हे तू काय केलंस? तेवढ्यात राजाचा सैनिक आला आणि त्याने सांगितले की आता थोड्या वेळापूर्वीच राजाचा मृत्यू झाला आहे आणि आता बूट नको, चप्पल हवेत. चांभार अचंबित झाला आणि त्याने देवदूताचे पाय धरले. त्यावेळी देवदूत दुसऱ्यांदा हसला.
थोड्या दिवसांनी त्याच्या दुकानात 3 सुंदर मुली आल्या. त्यांचा विवाह ठरला होता. त्यांच्यासाठी त्यांच्याकडून बूट तयार करून घ्यायचे होते. त्याने त्या मुलींना ओळखले. या त्याच मुली होत्या की ज्यांची आई वारली होती आणि देवदूत त्यांच्या आईचा आत्मा आणण्यासाठी गेला होता. त्यांच्याबरोबर एक वृद्ध स्त्री देखील होती. त्याने तिच्याकडे त्या तिघींविषयी चौकशी केली. त्यावर ती वृद्ध स्त्री म्हणाली, ह्या मुली माझ्या शेजारणीच्या मुली आहेत. त्यांची आई खूप गरीब आहे. तिला खायला प्यायलाही मिळत नव्हते. त्यामुळे या मुलींना पाजण्यासाठी तिच्या स्तनातून दूधही नव्हते. या मुलींना पाजता पाजता गरिबीमध्येच ती मेली. मला ह्या मुलींची दया आली आणि मी ह्या मुलींचा सांभाळ केला. आता इथल्या एका राजघराण्यातील मुलांशी त्यांचा विवाह होत आहे. देवदूताला खूप भरून आले आणि तो तिसऱ्यांदा हसला आणि त्या मुलींच्यासाठी त्याने आत्तापर्यंतच्या सर्वात उत्तम चपला बनवल्या. त्या खूप आनंदी आहेत हे बघून त्यालाही खूप आनंद झाला. त्याला आता पटले होते की जे काही होते ते योग्यच असते. जर त्यांची आई जिवंत असती तर त्या गरिबीतच वाढल्या असत्या. त्यांची आई वारल्यामुळे त्या वृद्ध स्त्रीने यांना खूपच लाडात व सुखसमृद्धीत वाढवले. हेच त्या मुलींचे नशीब होते. देवदूत तेव्हा तिसऱ्यांदा आपल्या त्या मूर्ख कृत्यावर हसला. त्याने चांभाराला हकीकत सांगितली व त्याचा निरोप घेऊन तो मृत्यूलोकात परतला. मित्रांनो, आजची परिस्थिती पाहून आपण भविष्यात चांगले किंवा वाईट होईल हे ठरवू शकत नाही. म्हणूनच भविष्यात काय घडेल याची चिंता करू नका. गौतम बुद्ध म्हणतात, भूतकाळाचा खेद करत बसू नका आणि उद्याची चिंता करू नका. आज आणि आत्ताचा क्षण जगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.